आणलं नाही आता मांडे रांध्याचं. अजून रांधण्याची गाठही नाही सोडली. आणि मी काही एवढा मोठा स्वयंपाक करत नव्हती. पण हे मला इमोशनल ब्लॅकमेल करतात. कारण की उन्हाळाभर माझा दादा मा बकऱ्या होईल्या. नाही मरे बांधायचं टेन्शन, नाही पाणी पाजायचं टेन्शन. देवा उठले की निघले बकऱ्या घेऊन. मग त्यासाठी आज दादाले रस मांडे मटण खायचं होतं ना. तर मी म्हटलं चला मग दादाची हे बी इच्छा पूर्ण करू आणि करू आज मांडे. नाही तर मग मला काय आहे तुम्हाला तर माहित आहे. 2 फुलके टाकले जराशी भाजी केली की 2 टाइमचं भागलं. घरातही मस्त शिट्ट्या चालू आहे. जेवण खाऊन विचारलं. रान्न बसवलं. आई व एवढ्याच काळ्या होत्या का हो याच्या कोण्या? मोठी घेतली प्लेट. कारण की लय मोठा स्वयंपाक असला ना अशी मोठी प्लेट उंडे करायला घेतली. रान्न असं वाटू राहिलं का बसलं नाही बरोबर. मोठी प्लेट घेतली ना उंडे करायला की मस्त उंडे मुरतात आणि पटापट स्वयंपाक होते. जास्त टाइम नाही लागत. उंडे करायला टाइम नाही जात. नाही तर मग समजत नाही का उंडे कराव का काय कराव. जाव काही एवढा धडधड नाही. आईची चूल पेटवून आहे ही. आता उंडा कोणचा हुरायला बारीक आणि कोणचा हुरायला मोठा. उंडे करायला लोक तर अन्न तपते आपलं. कारण का किती कमी जाव असला तरी ते खापर आहे, मटका आहे. मटका बातच तपते. उंडे काही कमी नाही करायला लागत. पिठही जरासं तुटून येऊ राहिला हातात. काय होते काय माहिती. मीठ कमी आहे व यात. मीठ आता उंडे केले मी. धुणं लवकर आ. पीठ जरासं खारट लागायला पाहिजे ना. हे म्हणणं आहे माय. मिसळायला चला मग झाली आता माही कसरत चालू. काळ्या बी लावल्या तुरी आणि तिकडे कुकर चिकट्या मारवायला घेतोय. आता एवढे मांडे करून आता उंडा कोणचा आहे पहिला हा. आणि मांडे तर तुम्हाला माहितच आहे मला येतात म्हणून. इसको बोलते मटका मांडे. माझं काम तर झालं मांडे करायचं. आता आईचं काम राहिलं रान उतरायचं. फुटो का तुटो. कारण का एवढं गरम असते ना हे कामाला ते अजूनही उतरणं जमत नाही. एवढे दौडीभर मांडे टापडते खाली. रांधून घेतले मी आता. तर बाई ते सारखे ठेव. असे जसे होते तसे ठेव ना बाई व. जाऊ दे आता काय जाऊ दे आता. मी बरोबर लावून ठेवतो त्याचं मेळ. पडले नाही पाहिजे हे नाही झाले पाहिजे. काही नसते. धरला की मांडा केला गोया मोया. तेवढीच कटोरी त्यात बाया मांडे बसले पाहिजे म्हणून मी अशा पतल्या घड्या टाकत असतात. थप्पी हो थप्पी. पण यायचं काय नाही. गेला बसला की घातलं दगडी.
जाऊ दे, आपल्याला काही करायला लागेल. आपलं काम होतं, आपण केलं. चला मग आता घेते मी माया आवरून स्वतःच. भूक लागली, तहान यायला लागली. आत्ताच उठले मी, स्वयंपाक करू. मग जेवण करायला आता भाजी गरम करावं लागते. याच्यावर बसते का नाही काय माहित. जाते खाली. म्हटलं गरम आहे का. हे अशी मजा येते रस मांडे खायची. हे झाले माये मांडे. एकदम पतले झील आणि तेल कमी. आणि आज आहे मस्त गावरान आंब्याचा रस. रसाचं पाणी आहे म्हणाले, पण टेस्ट एक नंबर आहे. लय भूक लागली आता. भाजी गरम व्हायला काही देत नाही, एवढी भूक लागली. आज दिवसभर मस्त वातावरण होतं आणि आता हवा इतकी सुट राहिली की तुम्हाला दाखवतो मी. नीम इतका आमचा हालू राहिला. हा जुई जप निरा बाहेर गेलो की त्याचा भेव लागू राहिला. एवढी हवा सुट राहिली. आता एकच झाड आहे तुम्हाला दाखवायले का त्याच्यावरच हवा दिसते. असं वाटू राहिलं का असं गोल फिरवायला तो. हे आहे संध्याकाळचं वातावरण. झालं आता वारच चालू झालं. फक्त पाणी याच्या नावानं बोंबच आहे. इकडे सगळे कागद उडू राहिले आणि इकडे सगळे मागून एक झाड आहे. त्यात काही एवढं हवा घुसत नाही कारण ते घरात आहे मंदार. सगळा धुळला जाऊ राहिला डोळ्यात. एवढं वारं उदान सुटते, फक्त पाणी काही येत नाही. भेटावा बटकी आईचं आमचं काही नाही. पिस चालते गवऱ्या भरायचं. वारं उदान सुटलं की तिचं गवऱ्याच भरायचं येते. गल्ली एकदम सामसूम आहे हवेच्यानं, कारण का कुठून काय उडून येईन सांगता येत नाही. आणि आमच्या आईचा गौरईत फार जीव. हा वले भरून ठेवतं काय. पाणी पाजलं का बैलाला. लाईटच नाही तर काय पाचशीन पाणी तू बी. फक्त हवा, फारशी हवा आहे, थंडीगार मस्त. आणि आता हवा सुटली तर लाईट गेली. हवा सुटली की फक्त लाईटीचा प्रॉब्लेम येते आणि लाईट जाते. बाकीचे कामं सगळे ठप्प लाईट गेल्यावर. काय आणलं. दोन. ओ बाई, पैशाचं काय झालं. तुटळा पडला का हो माय. असं इकडे तर चालली बापा भाजीची तयारी. आणले 2 अंडे. सकाळी होतं मटण, आता 2 अंडे. आता तुम्ही म्हणसान की वारण पाणी याचं सांगू राहिले निरा आणि खाया पियाचं. आता वारं पाणी पाऊस पाणी झालं तेव्हा आम्ही खाऊ सुकानं. म्हणून सगळ्यालाच टेन्शन पडलं की अजून पाऊस म्हणजे पावसाळा चालू नाही होऊ राहिला. पावसाळा चालू म्हणजे मिरूक चालू आहे. अजून एकही पाणी नाही पडलं तर सगळ्याच्या नजरा लागल्या वर कधी पाऊस येते आणि कधी नाही. पण पाऊस तर काही याच्या नावानं बोंब आहे. फक्त ढगं येतात म्हणजे असं आभाळ भरून येते आणि हवा सुटली की आभाळ पुढे पळते. आता आमच्या मोरगावातच पाणी नाही. सगळे आजूबाजूनं खेड्यानं पाणी पडलं म्हणजे पाऊस पडला. आमच्या मोरगावातच पाणी नाही. सगळे कामं ठप्प आहेत वारातले. फक्त घरचंच करणं चालू आहे. खा आणि झोपा. आता जरासं म्हणजे आज एवढं थंड वातावरण होतं कालही. थंड वातावरण असून चालत नाही. आता आमच्या गावात पाणीच नाही तर थंड वातावरण आजूबाजूच्या खेड्याचं येऊ राहिलं आम्हाला. आणि हे अशी हवा येऊ राहिली. लोणचं मिरच्याची चटणी सगळं. भाजी इडली तरी खाल्लं जाते. लोणचं एकाची 4 रुपये गेले. कोणाचे. दोनशेची. केवढ्याचं आहे एक. 7 रुपयाची. म्यातलं माझं 20ची नोट आहे. 6 रुपयाचा आहे ना. आता उन्हाळा आहे ना. 700 देते बजेटला घातलं. आता
चहा द्यावर काम आलं तर दिवाण घ्यायला लागते ना माही घरात मला होईन पाण्यानं. पाणी आल्याशिवाय घेत नाही पण घरात जागा येत नाही मग कसं करावं तर ठेवावं कुठे त्याले.